होय हो साहेब, तुम्ही तुम्ही थोडं मागवा, तुम्ही थोडं वा. अय यार थांब ना तू, अय तू थांब ना, कशाला अडचण करतो, खाली बस ना, खाली बस ना, तू कशाला अडचण करतो. कारले साहेब इकडे ना, मी करतो बरोबर. ए मागवा ना थोडं, ए प्लीज. ओ साहेब वा माग थोडं, थोडं मागव. ए आता आहे ना इथे आले, खाली बसा. ए ए ए पप्पू खाली बस, खाली बसा तुम्ही, खाली इथे खाली बस. ओ मीडियावाले साहेब थोडं मागवा ना तुम्ही, हो माग थोडं मागव, थोडं मागवा. वा माग थोडं, आप्पा बसा खाली थोडं, खाली असं कशाला, मग मागच्याला दिसत नाही ना असं. काय गरज नाही, राहू दे ते, राहू दे, बघू आपण. सर काय थोडं तिकडे पलीकडे सर, जयंत पाटील आणि थोडं निलेश तुम्ही लंके पलीकडे यांच्या सर. आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि या आंदोलनातून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या ठिकाणी राहू दे राहू दे राहू दे राहू दे. या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील साहेब यांचं देखील स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हाधिकारी शालिमठ साहेब यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, आज तिसरा दिवस आहे, आपण आलात. खर तर आमच्या उत्साहामध्ये निश्चित भर पडलेली. शेवटी आमचं मागणं होतं की आमच्या ज्या मागण्या आहेत, की जे म्हणणं आहे ते योग्य व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजेत आणि ज्या व्यक्तीला अधिकार आहे त्यांच्या कानापर्यंत आमचं म्हणणं गेलं पाहिजेत. एवढी एकमेव मागणी घेऊन आम्ही आपल्या दारामध्ये, आपल्या म्हणजे शासनाच्या दारामध्ये, शासन आपलं सगळ्यांचंच असतंय, त्यामध्ये आलो होतो. खर तर एवढा उशीर झालेला असताना सुद्धा एखाद्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं म्हटल्यानंतर नेत्यांना तळमळ असते आणि आपण दोघंही उद्या हाऊसला जाणार असल्यामुळं आपल्याला खर तर एवढा वेळ या ठिकाणी द्यावा लागला. पुन्हा एकदा मी या आंदोलनाच्या वतीनं, खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीनं आपल्या